to start the next chapter, that is chapter number 2, life processes in the living organisms part 1. लाईफ प्रोसेसेस याचा अर्थ सजीवामधील जीवन प्रक्रिया भाग 1 त्याच्यातला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लाईफ प्रोसेसेस त्यांच्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया याच्या विषयी माहिती घ्यायची आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एनर्जी प्रोडक्शन, सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने केली जाते. सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, न्यूट्रिएंट्स याचा अर्थ पोषक द्रव्य, म्हणजे मानवाच्या आहारामध्ये असणारे जे काही वेगवेगळे अन्न घटक आहेत त्यातले पोषक द्रव्य कोणते आहेत आणि ऊर्जेची जी काही कार्यक्षमता एनर्जी इफिशियन्सी आहे, हा भाग पण आपल्याला बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर सेल डिव्हिजन, पेशी विभाजन, ही सुद्धा एक महत्वाची जीवन प्रक्रिया आहे. तर याच्याविषयी आपल्याला त्याच्यामध्ये माहिती बघायची आहे. आता या ठिकाणी विचारलेले हे 7 क्वेश्चन्स जे आहेत ते सिलेबस मधून कट केलेले आहेत किंवा तुम्हाला दिलेले आहेत त्यांनी सेल्फ स्टडीसाठी. सो लेट अस स्टार्ट द फर्स्ट पॉइंट इन दिस चॅप्टर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड द लाईफ प्रोसेसेस. सजीव आणि त्या सजीवामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स आर कंटिन्युअसली परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इन द ह्युमन बॉडी. सजीव जो आहे, मानवाची जी काही शरीर आहे त्या मानवाच्या शरीरांतर्गत वेगवेगळ्या ज्या काही इंद्रिय संस्था आहेत त्या इंद्रिय संस्था कंटिन्युअसली त्यांचं कार्य जे आहे ते करत असतात. अलॉंग विथ द व्हेरियस सिस्टीम्स लाईक, मग अशा कोणत्या कोणत्या संस्था आहेत मानवाच्या शरीरामध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, सर्क्युलेटरी संस्था म्हणजे अभिसरण संस्था, एक्सक्रिटरी सिस्टीम आपण 9वी मध्ये बघितले हे सगळं डिटेलमध्ये, उत्सर्जन संस्था अँड कंट्रोल सिस्टीम आणि नियंत्रण संस्था. तर मानवाच्या शरीरावरती 2 प्रकारे नियंत्रण साधलं जातं, एक असतं नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल, त्याच्या बाबतीत बोलता येते. ठीक आहे. डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन्स इंडिपेंडेंटली. आता काही बाह्य अवयव आहेत मानवामध्ये, डोळा आहे, कान आहे, नोज आहे, हे सगळे ज्याचे त्याचं काम जे आहे ते एक्सटर्नल ऑर्गन त्यांचं काम करतात आणि शरीराच्या आतमध्ये असणारे जे काही इंटरनल ऑर्गन्स आहेत हे सुद्धा त्यांचं कार्य इंडिपेंडेंटली एकमेकावरती अवलंबून न राहता पूर्ण करत असतात. बट थ्रू अ कम्प्लीट कोऑर्डिनेशन. कम्प्लीट याचा अर्थ पूर्ण, कोऑर्डिनेशन याचा अर्थ समन्वय. म्हणजे जरी हे शरीरांतर्गत अवयव किंवा शरीराच्या बाहेर असणारे अवयव जे आहेत हे काय करत असले, त्यांचं काम जरी करत असले तरी सुद्धा या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये परफेक्ट कोऑर्डिनेशन असतं. त्याच्याशिवाय मानव जो आहे त्याचं जे काही कार्य आहे ते पूर्ण करू शकत नाही. दिस ओव्हरऑल सिस्टीम इज इन ऍक्शन इन मोर ऑर लेस सेम वे इन ऑल द ऑर्गॅनिझम. या प्रकारची जी काही सिस्टीम आहे ती सगळ्याच सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये याच प्रकारे कार्य करत असते. म्हणजे त्यांचे इंटरनल ऑर्गन, एक्सटर्नल ऑर्गन जे काय आहेत ते सगळे परफेक्ट कोऑर्डिनेशननी काम करत असतात. अँड दोज आर इन नीड ऑफ द कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. आणि मग या ज्या काही वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत, जीवन प्रक्रिया आहेत, या जीवन प्रक्रिया व्यवस्थितपणे चालण्यासाठी त्या प्रक्रियांना ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणजे आपल्याला ह्या ज्या प्रक्रिया आहेत आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या त्या चालू राहण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, एनर्जीची आवश्यकता आहे. जसं एखादं मशीन आहे, एखादं व्हेइकल आहे, ते जसं एखाद्या पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल या इंधनावरती कार्य करते, इंधनाशिवाय ते काम करू शकत नाही, चालू शकत नाही. अगदी सेम तसंच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्या सुद्धा ऊर्जेशिवाय चालू शकत नाही, त्यांना ऊर्जेची गरज असते. सो फ्रॉम वेअर वी गेट द एनर्जी, वी गेट द एनर्जी फ्रॉम द कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स. ओके, सो कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्सेस ऑफ दिस एनर्जी. मग कर्बोदक, मेद किंवा प्रथिनं हे जे आहेत ते काय आहेत, ऊर्जेचे मुख्य स्रोत असतात. अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द ईच सेल. मानवाच्या किंवा सजीवाच्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही प्रत्येक पेशी आहे, सजीवाच्या शरीरामध्ये काय असतात, पेशी असतात आणि त्या प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया हे एक पेशीचं अंगक असतं. वी नो द डिफरंट ऑर्गॅनेल्स ऑफ द सेल. ओके, सो मायटोकॉन्ड्रिया इज वन ऑफ द organelle that is present in the cell, and the function of the mitochondria is to harvest the energy. उदाहरण सांगतो, जसं साखर कारखाना जो आहे, तर साखर कारखान्याचं काम काय आहे की शुगर केन जो आहे त्याचं शुगर ज्यूस जो आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करणं, साखरेमध्ये करणं, म्हणजे साखर तयार करणं. तसं मायटोकॉन्ड्रिया काय आहे, लाईक अ फॅक्टरी, आणि त्याचं काम आहे एनर्जी तयार करणं. It is not like that only the food stuff is sufficient for the energy production.
मग शरीरांतर्गत किंवा ह्या जीवन प्रक्रिया चालण्यासाठी फक्त ऊर्जेची आवश्यकता असते, ठीक आहे. आणि मग ही ऊर्जेची आवश्यकता जी आहे ती फक्त या अन्न पदार्थातूनच पूर्ण होते का? तर आन्सर आहे नाही. अन्न पदार्थांबरोबरच, सो अलॉंग विथ द फूड स्टफ, ऑक्सिजन इज ऑल्सो नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. ऊर्जा निर्माण करण्यासाठी या अन्न पदार्थांबरोबर ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. All these, that is the foodstuffs and the oxygen, are transported up to the cell via circulatory system. मग आपण खाल्लेलं जे काही अन्न आहे ते पचल्यानंतर, ठीक आहे, ती जी काही पोषक द्रव्य आहेत ती पोषक द्रव्य आणि आपण जो काही ऑक्सिजन घेतलेला आहे लंग्स मध्ये, हे सगळं शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम एक अवयव संस्था करते, ज्याला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम, ज्याला आपण मराठीमध्ये अभिसरण संस्था असं म्हणतो. ओके, म्हणजे अभिसरण संस्थेचं काम आहे शरीरातल्या प्रत्येक पेशींपर्यंत काय करणे, अन्न घटक जे आहेत आणि त्याचबरोबर ऑक्सिजन पोहोचवणे. बिसाइड्स इट इज कोऑर्डिनेटेड बाय द कंट्रोल सिस्टीम ऑफ द बॉडी. आता याचबरोबर आपली जी काही शरीराची कंट्रोल सिस्टीम आहे ती काय करत असते, कोऑर्डिनेशन करण्याचं काम करत असते. म्हणजे काय, each life process contributes in its own way in the process of energy production. ऊर्जा निर्मितीची जी काही प्रक्रिया आहे त्या ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या जेवढे काही जीवन प्रक्रिया आहेत त्यांच्या परीनं त्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी कंट्रीब्यूट करत असतात. जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम अन्नाचं पचन करेल, सर्क्युलेटरी सिस्टीम काय करेल, ऑक्सिजन प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचण्याचं काम करेल किंवा ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करेल. सगळे जे काय आहेत ते एक्सक्रिटरी सिस्टीम जे आहे ती ब्लड फिल्टर करण्याचं काम करेल, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं, म्हणजे सगळ्या संस्था त्या परीनं काम करत असतात. ह्युमन अँड द अदर एनिमल्स कंझ्युम द फ्रुट्स अँड द व्हेजिटेबल. मानव आणि इतर प्राणी जे आहेत ते काय करतात, फळ आणि पालेभाज्यांचं सेवन करतात. प्लांट्स आर द ऑटोट्रॉप्स. वनस्पती या स्वयंपोषी आहेत, त्या त्यांचं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दे प्रिपेअर देअर ओन फूड. दे युटिलाइज द सम ऑफ द फूड फॉर देमसेल्व्स, whereas remaining is stored in the various parts like fruits, leaves, stems and roots. वनस्पतींनी जे तयार केलेलं अन्न आहे ते त्यांना आवश्यक असणारं अन्न वापरतात, परंतु जे अन्न शिल्लक राहिले वनस्पतींनी तयार करून त्यांनी वापरून जे शिल्लक अन्न राहिलेलं आहे ते अन्न वनस्पती काय करतात, त्यांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये साठवतात. जसं की फळं, पानं, खोड किंवा मुळं या भागामध्ये वनस्पती काय करतात, अतिरिक्त अन्न साठवतात. आणि वनस्पतींचे हेच भाग आपण खातो. लिव्ज म्हणजे आपण पालेभाज्या खातो, काही आपण स्टेम खातो, काही ह्यांचे रूट्स जे आहेत ते खातो, त्याचबरोबर काही फळं आपण खातो. म्हणजे याच्यातून आपल्याला अन्न मिळत असतं. वी कंझ्युम ऑल दीज व्हेरियस प्लांट मटेरियल्स and obtain the different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins and minerals etc. मग आपण काय करतो, आपण आणि इतर प्राणी काय करतो, अशा वेगवेगळ्या वनस्पतीजन्य पदार्थांचं सेवन करतो आणि त्याच्यातून आपल्याला वेगवेगळी न्यूट्रिएंट्स मिळतात, पोषक द्रव्य मिळतात. कोणती कोणती आहेत पोषक द्रव्य? कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल. कर्बोदक, मेद, प्रथिन, जीवनसत्वे आणि क्षार. आता त्यांनी कार्बोहायड्रेट जे आहे ते कोणत्या कोणत्या पदार्थामध्ये असतं, आपण जे काही पदार्थ खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कशामध्ये असतं हे दिलेलं आहे. वी ऑब्टेन द कार्बोहायड्रेट्स फ्रॉम द मिल्क, फ्रुट्स, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल्स, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, स्वीट मीट्स, सिरियल्स लाईक व्हीट, मेज, रागी, जवार, मिलेट, राईस एक्सेट्रा. म्हणजे एवढ्या सगळ्या पदार्थातून आपल्याला काय मिळतात, कर्बोदके मिळतात. मग दूध असेल, फळं असतील, गुळ आहे, साखर आहे, पालेभाज्या आहेत, बटाटा आहे, रताळा आहे, मिठाई आहे, स्वीट मीठ म्हणजे मिठाई आली, आणि त्याच्यानंतर गहू, मका, रागी, ज्वारी, बाजरी, तांदूळ या सगळ्या पदार्थातून आपल्याला काय मिळतं, कार्बोहायड्रेट्स मिळतात. We get 4 kilocalorie of energy per gram of the carbohydrates. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट मधून आपल्या शरीराला 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. किती ऊर्जा मिळते आपल्याला? 4 किलो कॅलरी. फक्त 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट मधून आपल्याला ऊर्जा मिळते. सो यू हॅव टू रिमेंबर फ्रॉम विच
food items we get the carbohydrates. Okay, now the next point is the living organisms and एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे सजीव आणि त्या सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने होते ते आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो पार्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो तो पाठीमागच्या वर्षी अभ्यासक्रमामध्ये नव्हता. हे डायग्राम तुम्ही तरी पण तुमच्या अभ्यासासाठी नावं वगैरे जी आहेत ती सगळी पाहू शकता. ओके, तर जो पार्ट आहे तो मी आता घेतोय. आता आपण काय बघतोय की सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती कशा पद्धतीने होते. ठीक आहे, सजीवांना ऊर्जेची आवश्यकता काय आहे, तर सजीवांच्या मध्ये असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या लाईफ प्रोसेसेस चालू राहण्यासाठी काय आवश्यक आहे, ऊर्जा आवश्यक आहे. मग ते ऊर्जा जी आहे ती कशा पद्धतीने तयार होते ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for the production of the energy required for the daily need. म्हणजे आपली दररोजची जी काही गरज आहे ऊर्जेची, म्हणजे आपण दररोज जे काही काम करतो, ठीक आहे, तर नियमित कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला कशामधून मिळत असते, जेवढे काही फूड न्यूट्रिएंट आहेत त्याच्यापैकी आपल्याला नियमित कार्य करण्यासाठी लागणारी ऊर्जा कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. ओके, आणि ही ऊर्जा कशाच्या रूपामध्ये असते, एटीपीच्या रूपामध्ये असते. सो दिस एनर्जी इज ऑब्टेन इन फॉर्म ऑफ एटीपी, एडेनोसिन फॉस्फेट. ओके, फॉर दिस पर्पज glucose, which is a type of carbohydrate, is oxidized step by step in the cells. Okay, मग ग्लुकोज जो की काय आहे, एक कर्बोदकाचाच प्रकार आहे, त्याचाच टाईप आहे. तर काय केलं जातं, त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही पेशी आहेत त्या पेशीमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये ग्लुकोज जो आहे त्या ग्लुकोजचं स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन केलं जातं. स्टेप बाय स्टेप याचा अर्थ टप्प्याटप्प्याने त्याचं काय होतं, ऑक्सिडीकरण होतं, आणि टप्प्याटप्प्याने ऑक्सिडेशन झाल्यानंतर त्याच्यातून काय होतं, एटीपीच्या रूपामध्ये ऊर्जा मुक्त होत असते. सो दिस प्रोसेस ऑफ रिलीजिंग एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके, सो ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन द सेल्स अँड एनर्जी इज रिलीज इन द फॉर्म ऑफ एटीपी. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. ही जी प्रक्रिया आहे ऊर्जा निर्मितीची त्याला काय म्हणतो आपण, सेल्युलर रेस्पिरेशन, पेशी श्वसन असं म्हणतो. पेशी श्वसन. बऱ्याच जणांचं याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, कन्सेप्ट क्लिअर नसते की श्वसन म्हणजे काय. तर श्वसन म्हणजे काय विचारल्यानंतर जनरली विद्यार्थी सांगतात की इनहेलेशन आणि एक्झेलेशन म्हणजे श्वसन, म्हणजे श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे याला श्वसन असं म्हणतात. तर हे चुकीचं आहे. तर खरी कन्सेप्ट काय आहे, तर श्वास आत घेणे आणि श्वास बाहेर सोडणे याला म्हणायचं आहे श्वासोच्छवास. ओके, त्याला म्हणतात एक्सटर्नल रेस्पिरेशन. ओके, आणि आपण ज्यावेळेस श्वास आत घेतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो आणि ज्यावेळेस त्या ऑक्सिजनच्या मदतीने ऊर्जा निर्मिती केली जाते ग्लुकोज पासून, त्याला आपण म्हणतो पेशी श्वसन. हा झाला श्वसनातला दुसरा टप्पा. म्हणजे श्वसन 2 टप्प्यांनी मिळून पूर्ण होतं. त्यातला पहिला टप्पा आहे ब्रीदिंग, बरं का, त्याला आपण श्वासोच्छवास असं म्हणतो. आणि त्याच्यातला दुसरा टप्पा आहे सेल्युलर किंवा इंटरनल रेस्पिरेशन. सो यू हॅव टू रिमेंबर. ओके, म्हणून आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. ठीक आहे, सो सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय 2 मेथड. आता सजीवामध्ये हे जे काही पेशी श्वसन आहे ते 2 प्रकारे पूर्ण केलं जातं किंवा 2 पद्धती आहेत त्याच्या. ओके, सो देर आर 2 मेन टाइप्स ऑफ द 2 मेथड्स ऑफ द सेल्युलर रेस्पिरेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. विच आर दोज? फर्स्ट इज द एरोबिक रेस्पिरेशन. पहिली जी आहे त्याला म्हणतात एरोबिक रेस्पिरेशन. मराठीमध्ये त्याला ऑक्सी श्वसन असं म्हणतात. त्याच्या नावामध्ये सर्व काही आहे. ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणजे असं पेशी श्वसन की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्याला म्हणायचं एरोबिक रेस्पिरेशन. आणि सेकंड मेथड कोणती आहे? सेकंड मेथड आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये काय असतं? ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व, म्हणजे विदाउट ऑक्सिजन हे जे काही विनॉक्सी श्वसन आहे या विनॉक्सी श्वसन प्रक्रियेमध्ये ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याला ऑक्सिजनची आवश्यकता नसते तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होते? ऊर्जा निर्मिती होते. फक्त कंपॅरिझन जर केलं आपण
एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये. तर एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त प्रमाणात एटीपीच्या रूपामध्ये ऊर्जा मुक्त होते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये मात्र कमी प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते. सो दोन पद्धती आहेत रेस्पिरेशनच्या, सेल्युलर रेस्पिरेशनच्या दोन पद्धती आहेत. एक आहे एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरा आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, आता आपल्याला ह्या दोन्ही पद्धती बघायच्या आहेत. एरोबिक रेस्पिरेशन पण बघायचं आहे आणि अनएरोबिक रेस्पिरेशन पण बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द एरोबिक रेस्पिरेशन. तर आपण ऑक्सिशोषण म्हणजे काय आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा निर्माण केली जाते तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ओके, सो इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन द 3 स्टेप्स. ओके, आता एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्या एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोज जो आहे त्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन हे 3 स्टेप मध्ये होतं. किती स्टेप मध्ये होतं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन? 3 स्टेप मध्ये. विच आर दोज 3 स्टेप्स? फर्स्ट इज द ग्लायकोलिसिस, त्याला मराठीत काही शब्द नाहीये बरं का, ग्लायकोलिसिस. सेकंड इज द ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. दुसरं जे आहे ते कोणतं आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याला क्रेब्ज सायकल असं सुद्धा म्हणतात किंवा याला शॉर्ट फॉर्म आहे TCA सायकल, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि त्याच्यानंतर तिसरी जी स्टेप्स असते ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, त्याला शॉर्ट मध्ये ETC रिॲक्शन असं पण म्हणतात. ओके, सॉरी. सो आता आपल्याला ह्या 3 स्टेप्स ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत की सजीवांमध्ये एरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती होते. म्हणजे आता आपण काय करतो आपल्या शरीरामध्ये एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक दोन्ही पण होतं, पण एरोबिक रेस्पिरेशन मध्ये कशा पद्धतीने ऊर्जा निर्माण होते ते आपण बघणार आहोत. तर एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये ऊर्जा निर्मिती होते. त्यातला पहिला टप्पा आहे ग्लायकॉलिसिस. ओके, सो ग्लायकॉलिसिसची जी प्रक्रिया आहे ती कुठे होते ते आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचंय. इमॅजिन करा तुमच्या समोर सेल आहे, पेशीची आकृती आहे. ओके, तर पेशीमध्ये काय असतो? सेंटरला केंद्रक असतो, न्यूक्लियस असतो, बरोबर. आणि पेशीमध्ये वेगवेगळे अंगक असतात. इयत्ता 7वी मध्ये तुम्ही प्लांट सेल आणि अॅनिमल सेलचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही त्याचं कंपॅरिझन पण पाहिलेलं आहे की कोणते कोणते त्याच्यामध्ये सेल ऑर्गॅनिल्स असतात, राईट. तर पेशीमध्ये सेंटरला न्यूक्लियस असतो, त्याच्याबरोबर बाकीचे काही सेल ऑर्गॅनिल्स असतात, लाईक एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्गी बॉडीज आहेत, मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्युअल्स असतात, म्हणजे बरेचसे भाग त्याच्यामध्ये असतात. तर ग्लायकॉलिसिसची जी प्रक्रिया आहे ती काय होते पेशीमध्ये कुठे होते तर पेशीमध्ये असणारं जे काही पेशीद्रव्य आहे, पेशीतलं पेशीद्रव्य जे आहे सायटोप्लाझम, त्या ठिकाणी ग्लायकॉलिसिसची प्रक्रिया होते. ओके, सो व्हॉट इज मीन बाय ग्लायकॉलिसिस? मग ग्लायकॉलिसिस म्हणजे नक्की काय? A molecule of glucose is oxidized step by step in this process and 2 molecules of each, that is pyruvic acid, that means 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP, 2 molecules of NADH2 and 2 molecules of water are formed in this process. ग्लायकॉलिसिस म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होणे याला म्हणायचंय ग्लायकॉलिसिस. ओके, व्हॉट इज मीन बाय ग्लायकॉलिसिस? द कन्व्हर्जन ऑफ अ मॉलिक्युल ऑफ अ ग्लुकोज इनटू पायरुविक ऍसिड, इट इज कॉल्ड ऍज अ ग्लायकॉलिसिस. ग्लायकॉलिसिस मध्ये काय होतं? आपण जे अन्न खाल्लेलं आहे कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये आहे विशेष करून. तर ग्लुकोज काय आहे? इट इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट. तर ग्लुकोजच्या एका रेणूचं पेशीमध्ये असणारं जे काही सायटोप्लाझम आहे, पेशी द्रव्य आहे, त्या पेशी द्रव्यामध्ये स्टेप बाय स्टेप ऑक्सिडेशन होतं कुणाचं? ग्लुकोजचं. आणि परिणामी काय तयार होतं? पायरुविक ऍसिड तयार होतं. म्हणजे पायरुविक ऍसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतात आणि मेन प्रोडक्ट आहे कोणता? पायरुविक ऍसिड. त्याच्याबरोबर आणखी काय तयार होतं? ATP म्हणजे ऊर्जा बाहेर पडते. NADH2 त्याला म्हणायचंय निकोटिनामाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि काही वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये 2 वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये तयार होतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ऍज अ ग्लायकॉलिसिस. सो व्हॉट इज ग्लायकॉलिसिस? द कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज इनटू द पायरुविक ऍसिड इज कॉल्ड ऍज अ ग्लायकॉलिसिस. आता काय होतं पहा, हे जे पायरुविक ऍसिड तयार झालंय,
So molecules of the pyruvic acid formed in this process are converted into the molecules of acetyl coenzyme A. आता हे पायरुविक ऍसिडचे जे काही दोन मॉलिक्यूल तयार झालेले आहेत त्यांचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. कशामध्ये होतं त्यांचं रूपांतर? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. ओके. आणि मग ज्यावेळेस पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं त्यावेळेस त्या ऍसिटिल कोएन्झाइम ए बरोबरच काय तयार होतं? NaDH2 चे म्हणजे आणखी दोन मॉलिक्यूल NaDH2 चे तयार होतात आणि दोन मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साइडचे तयार होतात. ओके. ऍक्च्युअली ग्लायकोलिसिस म्हणजे ह्यातला पहिली स्टेप जी सांगितली ते ऍक्च्युअली ग्लायकोलिसिस आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ग्लायकोलिसिस मध्ये काय होतंय तर ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होतं. त्याच्यानंतर त्या पायरुविक ऍसिडचं रूपांतर काय होतंय? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतंय. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होत आहेत? दोन मॉलिक्यूल एटीपीचे, चार मॉलिक्यूल ओव्हरऑल 4 मॉलिक्यूल NaDH2 चे, 2 मॉलिक्यूल वॉटरचे आणि 2 मॉलिक्यूल कार्बन डायऑक्साइडचे याच्यामध्ये रिलीज होत आहेत. ओके. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके. दॅट इज द ग्लायकोलायसिस. ओके. ही एरोबिक रेस्पिरेशन मधली ही पहिली स्टेप आहे. ठीक आहे. आता एरोबिक रेस्पिरेशन जे आहे त्याच्यातली दुसरी आपण स्टेप बघूया. दॅट इज ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ओके. आता याची डायग्राम नेक्स्ट पेजवर आहे. पहा इथं. इथं पॉइंट नंबर 3 आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. परंतु ही डायग्राम जी आहे पहा ही कशाची आहे? मायटोकॉन्ड्रिया अँड ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. ही TCA सायकलची डायग्राम आहे. तर याच्यामध्ये काय काय दाखवले? फक्त नेम्स त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे. काय काय आहे? पायरुविक ऍसिड दाखवलंय, फॅटी ऍसिडचे आहेत, मायटोकॉन्ड्रियल मॅटर आहे, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये असणारं जे काही द्रव्य आहे ते दाखवलंय, आणि ह्या इनर मेम्ब्रेन आणि आउटर मेम्ब्रेन, आतील आणि बाहेर मेम्ब्रेन त्याच्यामध्ये फक्त दाखवलेलं आहे. तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल जी आहे आता याच्यामध्ये ही कुठं पूर्ण होते? ही जी स्टेप आहे ती कुठं होते? बोथ molecules of acetyl coenzyme A enter into the mitochondria. आता ग्लायकोलिसिसची प्रक्रिया पेशीमधल्या पेशीद्रव्यात घडली होती, सायटोप्लाझम मध्ये झालेली होती, आणि त्याच्यामध्ये काय तयार झालं होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार झाले होते. बरोबर आहे. आता TCA सायकल मध्ये ज्याला आपण क्रेब्स सायकल असं पण म्हणतो बरं का, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकलचं दुसरं नाव आहे क्रेब्स सायकल. ओके. एक्झाम मध्ये ते शॉर्ट नोट विचारतात, राईट शॉर्ट नोट ऑन क्रेब्स सायकल. तर तुम्हाला हेच उत्तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. TCA सायकल म्हणजेच क्रेब्स सायकल. ओके. तर काय होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए चे दोन्ही जे काही रेणू आहेत ते काय करतात? पेशीमध्ये असणारे जे काही मायटोकॉन्ड्रिया हे जे अंगक आहे त्याच्यामध्ये एंटर करतात. ते आपण याला पॉवर हाऊस ऑफ सेल असं पण म्हणतो मायटोकॉन्ड्रियाला. सो बोथ द मॉलिक्युल्स ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम ए एंटर इनटू द मायटोकॉन्ड्रिया. ओके. देन व्हॉट हॅपन्स? The cyclic chain of the reactions called as the tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन याचा अर्थ काय? चक्रीय अभिक्रियेची शृंखला. ज्याला काय म्हणतो आपण? चक्रीय अभिक्रियेच्या शृंखलेला काय म्हटलेलं आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे ट्राय कार्बोक्सिलिक आम्ल चक्र असं त्याला म्हणतात. तर मायटोकॉन्ड्रिया हे जे काही ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं? तर हे जे दोन मॉलिक्यूल तयार झालेले आहेत ऍसिटिल कोएन्झाइम ए चे, ते मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं? या ऍसिटिल कोएन्झाइम ए वरती चक्रीय अभिक्रियांची रिएक्शन त्याच्यावरती कॅरी केल्या जातात, ऑपरेट केल्या जातात. आणि या रिएक्शन्स झाल्यामुळं ज्याला आपण ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असं म्हणतो, या रिएक्शन्स ऍसिटिल कोएन्झाइम ए वरती झाल्यामुळं ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला जो ऍसिटिल पार्ट आहे फक्त, ओके, ऍसिटिल कोएन्झाइम मधला जो ऍसिटिल पार्ट आहे त्या ऍसिटिल पार्टचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. ऍसिटिल पार्ट जो आहे त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होतं या चक्रीय अभिक्रियेच्या शृंखलेमध्ये. आणि या प्रक्रियेमध्ये काय तयार होतं? मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड, वॉटर, NaDH2 अँड FADH2. आता वरती आपण बघितलं होतं NaDH2 म्हणजे काय? निकोटिनॅमाइड ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि FADH2 म्हणजे काय? मग फ्लेविन ऍडेनिन डायन्यूक्लियोटाइड. सो यू हॅव टू रिमेंबर द लॉंग फॉर्म ऑफ दीज. ओके. NaDH2 nicotinamide adenine dinucleotide and FADH2 meaning
फ्लेविन, ॲडेनिन, डायन्यूक्लियोटाइड. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी त्यांनी ही आपल्याला या डायग्राम मध्ये बघा, ही डायग्राम कशाची आहे, टीसीएस सायकलची आहे. तर टीसीएस सायकल मध्ये काय होतंय, आपण आता बघितलं की ज्यावेळेस ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहे, पायरुविक ऍसिड रूपांतर बघा, पायरुविक ऍसिडचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये होतं. मग ते ऍसिटिल कोएन्झाइम ए जे आहेत ते काय करतात, मायटोकॉन्ड्रियामध्ये आल्यानंतर त्या ऍसिटिल कोएन्झाइम ए वरती सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन कॅरी केली जाते, ऑपरेट केली जाते, ज्याच्यामुळं ऍसिटिल कोएन्झाइम ए मधला जो ऍसिटिल पार्ट आहे त्याचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, ऍसिटिल पार्टचं फक्त. आणि या प्रक्रियेमध्ये काय तयार होतात, NADH2, FADH2, वॉटर मॉलिक्यूल आणि कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्युल्स याच्यामध्ये तयार होतात. सो दिस इज द सेकंड स्टेप इन द एनर्जी प्रोडक्शन इन द एरोबिक रेस्पिरेशन. ओके, म्हणजे ऑक्सिश्वसन ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जी काही ऊर्जा निर्मिती केली जाते त्याच्यातले हे 2 टप्पे आहेत.